आपण त्याच घटनेनं करतोय जी गेली 90 दिवसांपासून राज्याचं राजकारण, सामाजिक वातावरण तळपवतीये। आपण बोलतोय बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणासंदर्भात। या हत्या प्रकरणामध्ये आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण पाहूयात ती म्हणजे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। देवगिरी बंगल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये तब्बल 1.5 तास खलबत झाली आहे। या बैठकीत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित होते। हे दृश्य आपण पाहतोय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झालाय आणि ते बाहेर पडताना दिसतायत गाडीच्या। काही क्षणात ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत। खरं तर बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे अमानुष फोटो समोर आले त्यानंतर जरांगे आक्रमक झाले। त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय, सरकारला त्यांनी इशारा दिलाय आणि सुपडा साफ करणारे कराड गँगचा अशी सुद्धा प्रतिज्ञा जरांगेंनी घेतलेली आहे। त्यानंतर आज आपण पाहतोय ते त्यांच्या गावी सध्या पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी मस्साजोगमध्ये दाखल झाल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधणार आहे। देशमुख कुटुंबियांना आधीपासूनच जरांगेंनी पाठिंबा दिलाय, त्यांच्या सोबत ते राहिले, त्यांच्या न्यायासाठी ते झगडलेत आणि आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर आपण पाहतोय जरांगे पहिल्यांदा थेट आले ते संतोष देशमुख यांच्या प्रतिमेसमोर, त्यांना अभिवादन ते करतायत आणि अखेर आता ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत। पुढची भूमिका काय असणार आहे हे ते आता स्पष्ट करणार आहेत। देशमुख कुटुंबियांची भेट सुद्धा ते घेणार असल्याचं कळतंय आणि मस्साजोगमध्ये दाखल झालेले हे संपूर्ण दृश्य पाहतोय। धनंजय देशमुखांना भेटण्यासाठी ते आले। दादा किती त्रास झाला माझ्या भावाला, जपत होतो त्याला आई वडिलांपेक्षा जास्त। आईला पण माहितीये, बायकोला पण माहिती, माझ्या दादाला लय जपत होतो मी। तुटून गेले हो दादा, मी एवढे दिवस बघितलं नव्हतं, फक्त लढत होतो। आता तुटून गेले दादा, मला काहीच सुचत नाही, मला काहीच कळत नाही रात्रीपासून। तुम्ही रिपोर्टरला फोन करा, मला मी काम करू, काय करू? दादा झोप नाही ना, काही नाही मला नको दादा, हाल केले हो माझ्या भावाचे। मला म्हणायचं होतं मी माझा बळी दिला असतो त्याला गावासाठी, म्हणत होतं मला वाचवा, गावासाठी नाव घेतलं ते। आईकडे मी जात
बघतोय सारखं. इथंच बसतोय मी, मला जायची हिंमत नाही होत घरी. माझ्या अंगावर रात्रीपासून बघत नव्हतं एवढ्या दिवस काय चाललंय. फक्त लढायचं. अरे बंद कर, फेक तिकीट. इजाजत मांगी. काशीत काशीत समोर दादा थोडं मागे वाटतो किंवा मागे बदरी समज इतर आपल्याला काय नहीं रे अभी और यूनिट डिस्चार्ज है. झाल्यानंतर आपण पाहतोय सरांगी पाटील और हे युनिट थेट आहे या मसाजोगमध्ये स्टँड पे दाखल झाले आणि त्यांना पाहताच सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले. त्यांना त्यांची गळाभेट घेत अगदी धाय मोकलून ते रडताना दिसले. ढसाढसा ते रडले. मी कालच संपलोय दादा असं ते म्हणतायत आणि इतके दिवस जो लढा चालू होता तो आता सहन होत नाही असंही ते म्हणालेत. आपल्या संपूर्ण भावना त्यांनी जरांगे पाटलांकडे व्यक्त केलेल्या आहेत. अतिशय हृदयद्रावक असे फोटो संपूर्ण जे काल पुढे आलेले आहेत ते पाहून नेमकं देशमुख कुटुंबियांच्या घरची अवस्था काय होत असेल, घरच्यांच्या मनाची स्थिती काय असेल याचा विचारही करणं अवघड आहे. मेरा बम बंद करू क्या जा. माझं पण बोल रही अरे मस्त झोप. अरे मस्त झोप नाही ना रे. किती त्रास झाला असेल माझ्या भावाला असं म्हणताना जेव्हा धनंजय देशमुख हे जरांगेंच्या गळ्याला लागले तेव्हाच त्यांचा कंठ किती दाटून आला हेही आपण पाहतोय. एक भाऊ आपल्या दुसऱ्या भावाला झालेल्या त्रासाची विचारही करू शकत नाहीये आणि गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांनी खाल्लं नाहीये आणि कालचा फोटो पाहिल्यानंतर तर मी संपलोय असं जेव्हा धनंजय देशमुख म्हणतायत तेव्हा या संपूर्ण प्रकरणाची तीव्रता काय ती जाणवतीये. एकंदरीतच महाराष्ट्र हादरलेला आहे आणि देशमुख कुटुंबियांच्या घरच्यांची काय अवस्था होतीये हे तर विचारही करणं अवघड आहे. 12वीची परीक्षा देणारी ती लेक आणि आपले वडील आपल्या वाढदिवशी आपल्या वडिलांचं छत्र गमावलेला तो मुलगा, त्यांची ती आई, त्यांचा हा भाऊ आणि सोबत संतोष देशमुख यांची पत्नी, हे संपूर्ण चित्र नेमकं त्या कुटुंबियांवरती काय आता या संपूर्ण फोटोंमुळे आघात झाला असेल, या व्हिडिओमुळे, या 8 फोटोंमुळे त्यांची काय अवस्था झाली असेल याचा विचारही कोणी करू शकत नाहीये. संपूर्ण राज्यभरातून यावरती आता पडसाद उमटताना दिसत आहेत. संतापाची लाट आहे. बीड जिल्हा बंद करण्यात आलेला आहे, मात्र आता विरोधक सुद्धा आक्रमक झालेत. विरोधकच काय तर सत्ताधारी पक्षांकडे सुद्धा आता सबळ पुरावे या संपूर्ण प्रकरणाबद्दल असल्याचं कळत आहे आणि म्हणून सत्ताधारी पक्षातील नेते सुद्धा, आमदार सुद्धा याबद्दल विधानसभेत अधिवेशन आज आवाज उठवताना दिसतील अशी अपेक्षा आहे.
धनु कुठून तरी येईल, मला वाचवील. आपण पोलिसांच्या भरोश्यावर बसलेलो. आईला म्हणतोय मी, आई झाला का आपला. माझ्याकडे बघतात सगळे, काय करायचंय. रडत नाही ना तू. सगळ्या गावातले बघतात येऊन मी कसं रडत नाही, कसं सहन करताय. मला सहन नाही होत हो. मी पण लोकांकडे बघून गपची बसतोय. माझ्यासाठी सगळे बसतात येऊन दिवस रात्र, सोबत फिरतात. किती दुःख वाटून घेणार माझ्या वाट्याचं. रडू नको, दोन शब्द बोल त्यांच्या, बंद कर बरं रडायचं. ते बी आजारी रडायचं एकदम पूर्ण कर.
पाणी फिरव बरं. पाणी फिरव डोळे. डोळ्यावर फिरव ना, डोळ्यावर पाणी फिरव, डोळ्यावर पाणी फिरव. माझ्या ऐक, नुसतं डोळ्यावर पाणी फिरव आणि उपर नाही पुस. दादा घरात कोणाकडेच भूक वाटत नाही. सगळे झोपत आल्यावर जातोय घरी, गपचिप झोपतोय त्यांच्या चेहऱ्याकडे बघून. मला काहीच बोलता येत नाही घरी. लहान पोराला म्हणलं शाळेत जा, आई म्हणली नाही. म्हणलं अण्णा आल्यावर जाणार आहे मी. कसं सांगणार आहे मी सगळ्यांना? मी काय मोठा माणूस आहे का नाही? माझा दादा सगळ्यात मोठा होता. रडू नको रे, रडू नको, अजिबात रडू नको तू. ते आपल्याकरता आले तर तू त्यांच्या पुढे ते आजारी येते. रात्री हिंमत नाही झाली माझी घरी जायची. झोपलो मी बाहेरच. लेकरं माझ्याकडे बघतेत, आई बघते, वडील बघतेत काय करायलाय, कुठं चाललाय. मग रडायचं पण अधिकार माझा काढून घेतलाय. मला रडत सुद्धा नाही येत. आईला बोलताही येत नाहीये आणि अण्णा आल्यावरती शाळेत जाईल असा घरातला एक लहान मुलगा म्हणतोय. या आशेवरती तो सध्या बसलेला आहे. आई माझ्याकडे बघतीये, वडील माझ्याकडे बघतायत, मला रडताही येत नाहीये दादा, आणि मला हे सहन होत नाहीये. परंतु माझ्या भावाकडे बघून माझा लढा सुरू आहे. मी काय करू? मी माझ्या भावाला वाचवू शकलो नाही. ही सगळी खंत आहे धनंजय देशमुखांची. आपल्या भावाबद्दल आठवताना ते फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या घरच्यांची काय परिस्थिती आहे हे संपूर्ण ते सांगतायत. ही शांतता जी सध्या आपण ऐकतोय, जाणवतोय, फक्त आवाज येतोय धनंजय देशमुख यांच्या अश्रूंचा, त्यांचा जो बांध फुटलाय भावनांचा त्याचा. परंतु आजूबाजूला जी फक्त शांतता आहे, निशब्द शांतता आहे, ती मन हेलावणारी आहे, मनाला चीर पाडणारी आहे. इतक्या अमानुष पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासून अगदी धसांनी जेव्हा विधानसभेमध्ये संपूर्ण घटनेचं वर्णन केलं होतं तेव्हापासून आपण ऐकत होतो की ही क्रूरता काय होती. मात्र काल या फोटोंमधून ही क्रूरता दिसून आली आहे आणि म्हणून हे दृश्य आज आपण पाहतोय. डोळे उघडा, डोळे उघडा, डोळे उघडे बरं. बघा पाटलांना बघा. मस्साजोगमध्ये नेमकं काय होतंय, माध्यमांशी काय संवाद साधला जातोय, भूमिका काय घेतली जाते हे पाहणार आहोत.